आपल्यासोबत उदय सामंत आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। उदय सामंत साहेब, आज खरं तर अध्यक्षांची निवड झाली, फ्लोर टेस्ट देखील झाली, परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आदित्य ठाकरेंच्या पक्षाची भूमिका म्हणजे युबीटीची भूमिका ही काहीतरी वेगळी होती, वॉकआउट केलं त्यांनी, तर हे याबद्दल काय? आज विधानसभेच्या अध्यक्षांची निवड देखील होती आणि मंत्रिमंडळावरचा आणि मुख्यमंत्र्यांवरचा विश्वासदर्शक ठराव देखील होता, तो देखील बहुमतानं पारित झाला। परंतु सगळ्यांनाच संभ्रमात टाकणारी आणि संभ्रम वाढवणाऱ्या घटना आज सभागृहामध्ये घडल्या आहेत। त्याच्यातला पहिला उल्लेख मी करतो की ज्या महाविकास आघाडीने EVM बाबत रान उठवलेलं आहे, बाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांचं भाषण आज अधोरेखित करण्यासारखं होतं। त्यांनी असं सांगितलं की शासनाच्या विरोधात टोकाला जाऊनही प्रचार केला, टोकाला जाऊन आम्ही टीका केली, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमच्या बाजूनं कौल दिला, आम्हाला अल्पमतामध्ये आणलं आणि तुमच्या 237 जागा निवडून आल्या, हे आम्हाला मान्य केलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका जयंत पाटील साहेबांची होती। याचा अर्थ EVMवरचा रिझल्ट हा योग्य आहे, म्हणूनच त्यांनी सगळ्यांनी शपथा घेतल्या। दुसरं, विधानसभेच्या अध्यक्षांबाबत बोलत असताना जयंत पाटील साहेब असतील, विजय वडेट्टीवार असतील, नानासाहेब पटोले असतील, यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सकारात्मक भूमिका घेऊन त्यांनी आम्हाला न्याय दिला अशी भूमिका मांडली। त्याचवेळी महाविकास आघाडीचा एक पक्ष सांगतो उभाटा की आम्हाला वॉकआउट करायचं आहे, मला लॉजिकच कळत नाही। त्याच्यामुळं संभ्रम एवढा फार मोठ्या पद्धतीनं आहे की महाविकास आघाडीमध्ये नक्की चाललं आहे काय। आता बेळगावचा विषय, बेळगावच्या विषयामध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेसचे जे सरकार आहे त्यांनी मराठी लोकांना यायला बंदी केलेली आहे, त्याच्यावर उभाटाची भूमिका ते केंद्र सरकारवर ढकलत आहेत। केंद्र सरकार ज्यावेळी निर्णय घ्यायचा त्यावेळी नक्की घेईल, सुप्रीम कोर्टातलं पिटिशन जे आहे त्याचा देखील निर्णय होईल, पण काँग्रेसच्या सरकारनं जी बंदी घातलेली आहे ही काँग्रेसच्या सरकारनं घातलेली आहे, त्याच्यावर उभाटाचं नक्की म्हणणं काय हे त्यांचं मत त्यांनी मांडलं पाहिजे। जयंत पाटलांच्या भाषणातून झालेले उल्लेख हे काही वेगळे संकेत देतात? त्याच्यामध्ये अजून एक त्यांनी उल्लेख केलेला आहे की ज्यावेळी थोडंफार विनोदानं काही डिस्कशन होतं, त्याच्यावर अजितदादा ज्यावेळी म्हणाले की माझं पूर्ण लक्ष तुमच्यावर आहे, त्यावेळी स्पॉन्टेनियस ते असं बोललेले आहेत की दादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ब्रीदवाक्य आहे की योग्य वेळी योग्य निर्णय। त्याच्यामुळे आता योग्य वेळी योग्य निर्णय कसा होतोय जयंत पाटील साहेबांचा, त्या सगळीकडे आमचं लक्ष लागून आहे। आजच्या सगळ्या प्रक्रियेतून इशारा सगळ्यांमध्ये झालेला आहे। नाही, काही जी वाक्य अधोरेखित करण्यासारखी होती त्याच्यातलं हे तिसरं वाक्य होतं। त्यात कधी उतरेल आता हे जयंत पाटील साहेबांनी ठरवलं पाहिजे। महायुतीचा तुमचा भाग आहे, तुम्हाला आवडेल का? नाही, जयंत पाटील साहेबांनी हे नक्कीच, जयंत पाटील साहेबांसारखे एक सिनियर व्यक्तिमत्व ज्यांनी अनेक वर्ष अर्थसंकल्प मांडलेला आहे, अनेक वर्ष इरिगेशन सांभाळले, ग्रामविकास सांभाळले, असा नेता जर, मला माहीत नाही, योग्य वेळी योग्य निर्णय ह्या टॅगलाईन खाली महायुतीमध्ये येणार असतील तर नक्कीच आम्हाला अभिमान वाटेल, चांगलं वाटेल। सध्याच मंत्रिपदावरून वाद सुरू आहेत, त्यात जयंत पाटील आले तर आणखीन मंत्रिपदं कमी होण्याची शक्यता आहे। विस्तार कधी होणार आहे, कुठल्या खात्यांवरून काय अडलेलं आहे? गृह खातं हो, नगरविकास खात्यांवरनं काही अडलेलं नाही। 2 ते 3 दिवसामध्ये विस्तार कधी होणार आहे तिन्ही नेते जाहीर करतील। कॅमेरा पर्सन अनिल संगारेसह वैभव परब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।